सोलापुरी कट्टामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अखेर मंजूर केल्यानंतर आता कायद्यात रूपांतरित झाला आहे। विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे। लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने वक्फ दुरुस्ती विधेयक आता कायद्यात रूपांतरित झालं आहे। आता हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे। दरम्यान नवीन कायद्याला काँग्रेस, AIMIM आणि आम आदमी पार्टीने वेगवेगळ्या याचिकांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। विधेयकाबाबत सरकारचा दावा काय आहे ते आता आपण पाहूया। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या या विधेयकामुळे वक्फ प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी आणि समावेशकतेला चालना मिळणार आहे। हक्कांपासून वंचित राहिलेल्या गरीब मुस्लिमांना त्यांचे हक्क मिळणार आहेत। देशातील मुस्लिमांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असा सरकारचा दावा आहे। या कायद्यामुळे महिलांना हक्क, मालमत्तेवर समान वारसा हक्क मिळण्याची खात्री मिळते, जे की लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुस्लिम महिलांना सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांना एक महत्त्वाचा भाग आहे। या कायद्याची मुख्य तरतुदी काय आहे ते आपण पाहूया। पहिला आहे, वक्फ बोर्डात इस्लामच्या सर्व विचारसरणींचे प्रतिनिधित्व असेल। केंद्रीय वक्फ परिषदेत 22 सदस्य असतील, ज्यापैकी 4 पेक्षा जास्त सदस्य बिगर मुस्लिम नसतील। दुसरा आहे, वक्फ बोर्डाचे निरीक्षण करण्यासाठी आणि मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी धर्मदाय आयुक्त नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे। तिसरा आहे, कोणतीही व्यक्ती आपली मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करू शकते, परंतु विधवा, घटस्फोटित महिला आणि अनाथांच्या मालकीची मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता येणार नाहीये। चौथा आहे, देशभरात वक्फशी संबंधित 31,000हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याने वक्फ न्यायाधिकाऱ्यांना बळकटी देण्यात आली आहे। असंतुष्टता पक्षाला दिवाणी न्यायालयात जाता यावे म्हणून अपील करण्याची तरतूद देखील यावेळी जोडण्यात आली आहे। आणि पाचवा आहे, भारतीय पुरातत्व संरक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता येणार नाहीयेत। आता महाराष्ट्र सरकार वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढून त्यांची योजना व त्यात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करण्याच्या योजना सध्या महाराष्ट्रात आखत आहे। सध्या या वक्फ बोर्डाच्या जो निर्णयावर देशात वेगवेगळ्या राज्यात, भागात यावर काही सहमती दाखवत आहेत तर काही विरोध करत आहेत। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा सोलापुरी कट्टा।